प्रेमवर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं, प्रेमवर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. लय छान मुद्दा आहे. प्रेम वरलं वरलं ग तुझं आता मन भरलं भरलं ग तुझं, आता मी काय करू ग. तर आज का नाही सर्वात पहिले बरं का रक्षाबंधन आहे, त्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा माझ्यातर्फे. हां, आणि तसं बघायला गेलं तर खऱ्या हिशोबानं तुम्हाला मी आज एकदम खरं खरं बोलणार आहे. काय एरवी बी मी खरंच बोलते, तुम्हाला पटत नाही त्याला मी काय करू. हां, आज भावाचा आणि बहिणीचा सण आहे, रक्षाबंधन. पण मला सांगा, मी जर म्हणलं माझ्या नवऱ्याला साईटला केलं तर आपल्या भारतातले सर्व माझे बांधव आहेत, पटन का तुम्हाला? नाही पटणार. मग पटवून देण्याची काय गरज आहे मला? माझ्या ह्या अंतकरणाला माहिती आहे. माझ्या एकट्या नवऱ्याला साईटला करा, बाकीचे माझे सर्व भारतीय बांधव आहेत. हे सत्य आहे. आता मी बहीण हाय का नाही हाय हे मला माहिती नाही, त्याला मी काय करू? त्याच्यात माझा काय दोष आहे? हा, तर जे कोणी बहिणीप्रमाणे समजतंय त्याने मला कमेंट करून शुभेच्छा देऊ शकताय ना. एवढं छोटं मन तर नसायला पाहिजे कोणाचं की शुभेच्छा सणावाराला तरी एक माणुसकीच्या नात्यानं आपण कोणी कोणाला देऊ शकत नाही का. पण शेवटी बघा, ज्याची त्याची ती म्हणजे पात्रता म्हणलं तर लय राग येईन तुम्हाला. पण ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे, बरोबर. आता दुसरी गोष्ट म्हटलं तर बघा, सख्या बहिणीला कोणी विचारेना. सत्य परिस्थिती आहे, सत्य परिस्थिती. तर आजचा हे सण बहीण भावंडांचा त्याच भावासाठी आहे बरं का, जो भाऊ इमानदारीनं आपल्या बहिणीला मानपान देतो आणि खरोखर आपल्या बहिणीला बायकोपेक्षा, गर्लफ्रेंडपेक्षा, ठुलेल्या बायापेक्षा श्रेष्ठ मानतो. कळलं का? कळलं? पण मुद्द्याचं बोलायचं म्हटलं तर आत्ताच्या काळामध्ये बायको असणाऱ्याला जवळची बायकोच आहे, गर्लफ्रेंड असणाऱ्याला बहिणीचं महत्त्व काही नाही. म्हणजे टाइमपास का होईना जो करतो ना, ते स्वतःचा एकटेपणा घालवण्यासाठी असं कोणाला ना कोणाला, कोणाला ना कोणाला जकडून धरतो. त्याच्यासाठी हे सणच नाही बरं का. हां, कारण की असं कुठं ना कुठं जे गुंतून राहतो ना, त्याला बहिणीचं महत्त्व जरी कळालं तरी त्याला अर्थ उरत नाही. अर्थ. आता हे कसं का उरत नाही? सगळं सांगते की. आता बघा, पाठीवर पाय देत येऊ की मग त्याच्या अगोदर स्वतःच्या पायानं चलत येऊ, ती रक्ताची बहीण म्हणते तिला. रक्ताची बहीण म्हणते तिला. तर जरी समजा रक्ताच्या बहिणीला मान पान ते अगदी
अंतकरणातून एकदम सगळ्यात महत्त्वाचं जरी महत्त्व मिळत असलं तरी बी बाकीच्या बहिणीच असतात ना, बहिणीच असतात का नाही बाकीच्या जे एकटेपणा घालवण्यासाठी हिला तिला 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 थोडं 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 धरताय सोडताय धरताय सोडताय धरताय सोडताय. शेवटी बहिणीच आहेत त्यापी कुणाच्या ना कुणाच्या. त्याचप्रमाणे जे त्याच्या स्वतःच्या रक्ताच्या बहिणीला एवढा मानपान देतय तिला बी कुणीतरी धरून सोडीतच असेल की. म्हणून बघा इमानदारी पाहिजे माणसामध्ये थोडी तरी, बरं का. इमानदारी लावलंय कशाला ते पुरुष महिला ह्याच्याशिवाय आपल्या आयुष्याला अर्थ उरत नाही. पण पुरुष महिला म्हणलं की काय त्याच्यात सगळेच सामील करायला ते काय म्हणजे सामूहिक परंपरा आहे का काय. सामूहिक परंपरा नाही. परंपरा जी आहे ना ती कशी आहे बाबा, आपल्यासाठी बहीण असती, माय असती, ते म्हणजे प्रत्येक नातं असतंय ते वेगळं असतंय. मेहुणीचं, त्या मामाच्या मुलीचं, तसंच एक नवरा बायकोचं नातं. एक बायकोच्या रूपात 17 जणी नसत्यात, एकच असती. एक 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 नात्यामध्ये, नवरा बायकोच्या नात्यामध्ये एकच असती. 17 जणी संग कुणी लग्न करतंय का? त्या लग्नाला अर्थ आहे का? मग उरतंय का सांगा बरं. मग जरी बी समजा तुम्हाला हक्काची बायको मिळत नसली तरी बी पॉइंट आहे बरं का इथं. थांबा थोडं, आधी मला हेच डिक्लेअर करू द्या. बायको तुम्हाला का मिळत नाही? का मिळत नाही बायको सांगा बरं. का म्हणजे बायको का मिळत नाही? का मिळत नाही बायको? का मिळत नाही तर तुमची नियत कुठं ना कुठं तरी डुबलेली आहे. गोच्या खायली, गोच्या पाण्यामध्ये, खोल पाण्यामध्ये. तिला वरी काढायचा प्रयत्न जरा करायला पाहिजे ना. करा. कशाला उगाच गोच्या खाता खोल पाण्यामध्ये, कळतं का. म्हणजेच हक्काची बायको मिळवण्यासाठी आपल्यामध्ये थोडी तरी इमानदारी असायला पाहिजे. ते म्हणतात ना, जसे कर्म तसे फळ. आता कर्म 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 हे नक्की काय आहे? तर हे कर्म शब्द जरी वाटत असला तरी बी बघा आयुष्यामध्ये आपण जसे जसे जीवन जगतो त्यातून आपण जितकं जितकं वाईट वागतो तितकं तितकं ते आपल्याला भोगावं लागतं. आणि जितकं जितकं आपण चांगलं वागतो त्यातूनही आपल्याला भोगावंच लागतं. पण ते शेवटी चांगलं असतं आणि त्याचा अंत चांगलाच होतो. चांगला. आता चांगलं वागलं तरी बी आपल्याला भोगावं का लागतं? तर बघा त्याला एक पैलू आहे. आता पैलू म्हणजे कसं, व्यवहारामध्ये समजा आपण कोणाबद्दल चांगले विचार ठेवतो, समजा आपण कोणाच्या असं म्हणजे देण्या घेण्यामध्ये क्लिअर वागतो. तर समजा मी 10-5 रुपयाची कुणाला तरी उसनवारी केली मी माझ्या इमानदारीने केली. बाबा माझ्याकडं आहे तर
त्याच्यावर येळ आलाय, त्याचा वेळ भागवला, तर ह्याच्यामध्ये चांगलीच गोष्ट आहे का नाही? ह्याच्यामध्ये काय पाप आहे सांगा तुम्ही? चांगली गोष्ट आहे, आपण चांगलं करायलो बरं का. पण आता आपण ज्याची वेळ भागवली आहे ते बैमान होईन हे आपल्याला माहिती बी नसतंय, आणि झाला तरी बी ते बैमान होणं ही चांगली गोष्ट आहे का? अरे बाबा, तुझ्या येळा काळाला मी उभी आहे तुझ्या समोर, मदतीचा हात मी तुला केलाय पुढं, तुझ्यावर आलेला टाइम ते माझ्यामुळं कुठंतरी निर्वाळलाय, सॉल्व झालाय, ह्याची जाणीव तुला नाही. तू झालास बैमान, तर मग तुला कुठं ना कुठं तरी ते फेडावंच लागणार आहे ना. अशी गोष्ट प्रत्येक ह्याच्यामध्ये बरं का, जीवन जगताना आपण ते असं घडत जातंय. त्याला म्हणते तर कर्म कर्म कर्म. पण ते कर्म चांगले करायला पाहिजेत, अंत चांगला होतोय 100%. कर्म जर वाईट करत गेलात तर तुमचा अंत वाईटच होणार आहे. म्हणजे तुमचा एकटेपणा घालवण्यासाठी तुम्ही 1000 ठिकाणी धरसोड करत जाता, तर ते तुमच्या 7 पिढ्याला पाप लागत आहे. त्याच्यामध्ये तुमची माय येते, बहीण येते, भाऊ येतय, बाप येतय, ते सगळंच येतंय. पुन्हा बायको येते, लेक येते, तुम्ही स्वतः पैदा केलेली लेक, जन्माला घातलेली, तिलाही पुन्हा काही ना काहीतरी पुढं चालून ते फेस्ट करावं लागतं. अशा गोष्टी असतात. त्याच्यामुळं आपण आपला एकटेपणा घालवण्यासाठी रमायचं, पण अशा ठिकाणी की पुन्हा आपण ते ठिकाण बदलायची गरज नाही पडली पाहिजे. पहिली गोष्ट, एकटेपणा त्या कोणत्याही नात्यामध्ये तुमचा दुरावा दूर होऊ शकत नाही, हे 100% आहे. इमानदारी म्हणजे लई महागात पडती आहे. आता समजा मी एकटी आहे, माझ्या अंतःकरणातून मी एकदम अस्वस्थ राहते, तर मला आता माणूस माणसाकडे जातय ना मदतीला म्हणा. तर बाबा आपण बोलतो कोणाशी? माणसाशीच बोलतो. आपला देव बोलतोय का? मला सांगा तुम्ही, देव बोलतोय का? देव बोलतोय का? खर्च करून जरी तुम्ही देवळाने गेला, मंदिराने गेला, देवधर्म केले मनाच्या समाधानीसाठी, तरी बी आपल्याला देव बोलतोय का? देव नाही बोलत, आपल्याला माणूसच बोलतो. म्हणून आपण माणसापाशीच बोलायला पण पाहिजे. आता त्याच्यामध्ये कसा आहे बदल, फरक, की बाबा आता माझं लग्न झालेलं आहे का नाही? आता मला अनुभव असायला पाहिजे, जाणीव की बाबा आपलं लग्न झालेलं आहे, आपण त्या वेगळ्या नात्यामध्ये कन्वर्ट कशाला व्हायचंय? त्याच्यातून आपला फायदा काय होणार आहे? आपल्याला काय मिळणार आहे त्याच्यातून? शेवटी आपलं ते म्हणतात ना, हानी म्हणजे मानसिक हानी, आपली शेवटी मानसिक हानी होणार आहे. तर आपण तिथं नातं जोडायचं कसं? माणुसकीचं, इमानदारीचं. मायला ते करायला गेला तर समोरचा आपल्याला काय माहिती त्याच्या मनामध्ये काय आहे ती, हे डाऊट येणं साहजिक आहे बरं का माझ्यासारख्या बाईला. त्याच्यामुळं नगर आता जोडायचं. तुम्ही गोड तर मी गोड, तुम्ही दोड तर मी तुमच्यापेक्षा दोड. हिसा बराबर खरं आहे.
कशाला उगस तुम्ही दुसऱ्यासाठी एवढी मरमर करा आणि पुन्हा स्वतःला म्हणजे स्वतःसोबत ते अन्याय होतो. अन्याय होतो. तर असं काय करत जाऊ नका. एकटेपणा घालवण्यासाठी जोडीदार असणं महत्वाचं आहे. म्हणजे सर्व गुण संपन्न एकटेपणा संपतो आपल्या आयुष्यातला. अध्याय असे बरेच आपल्या जीवनामध्ये स्टार्ट होतेत बरं का. अध्याय म्हणजे ते एकटेपणा घालवण्यासाठी ते फक्त एकटेपणाच निर्वाळतो असं होत नाही. अध्याय बरेच निर्माण होतात नवरा बायकोच्या झोडप्यामध्ये. चालतं ते, असं नाही चालत पण बरं का. चालवावं लागतं. त्या दो पहियों का गाड़ा और वो गाड़ा दो पहियों से चलता है, इतना ध्यान रखना नहीं तो गाड़ा वही का वही फिर पड़ेगा अकेला, फिर ढूंढेगा. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ह्या रक्षाबंधनाच्या सणाच्या एवढ्या पवित्र ह्या सणानिमित्त मला एवढं सांगा वाटायलंय की बाबांनो, दुसऱ्यांच्या बहिणीची इज्जत आबरू काढत जाऊ नका. तरच तुमची बहीण तुमच्यासाठी सर्वात श्रेष्ठ नक्की राहणार आहे. नाही तर उगाच तुम्ही दुसऱ्यांच्या बहिणीच्या ते इज्जत आबरू ते आपलं काढत बसतान तर तुम्ही तुमच्या बहिणीला किती महत्त्व द्या, त्याला अर्थ कुठं उरत आहे नाही. लय मोठा तिचा अपमान होतोय. आणि माहित नाही कधी कुणकुण तिला सहन करावं लागन आणि भोगत बसावं लागन तुमच्या कर्माचे फळ. अशी गोष्ट आहे. एवढी तडतडी दिसते ना. माझे भाऊ बायकायचे येडे आहेत, अजिबात दुसरं काही वागत नाही तर तसलं. फक्त त्याला बायका पाहिजे. त्या बायकाच्या पुढं बहिणीची काय किंमत नाही आहे. चला फुटा, चार बहिणीला कोण जवळ करायलंय. अशी गोष्ट आहे. सत्य परिस्थिती मी लपवून ठेवत नाही माझी. पण माझे भाऊ असे बहिणीला काही फेडावा लागन आणि बहिणीला काही श्राप कुणी दिलेला भोगावा लागन शक्यच नाही. उलट बहिणीनं स्वतःच्या भावाला त्यांच्या बायकासाठी सोडून दिलेला आहे. शेवटी बायका आहेत बाबांनो. हे एकदम स्वच्छ प्युअर मनानं आम्ही चौघी बहिणी एक्सेप्ट करताव बरं का. ज्याची त्याचा संसार सुखानं नांदा. काय पडलंय त्या भावानं बहिणीच्या मागं पुढं करायचं आणि मग त्याच्या बायकोनं त्याला सोडून जायचं आणि मग भावानं तोंडाकडं बघायचं. नाहीतर मग इथं नाही तिथं नाही इथं मुंडकं घालायचं. त्या बहिणीनं काय साध्य केलं मग. अहो पापात गेली ना. पाप लागतं तिला. आणि मग असं कुणी काही बोललं तर ते तिच्या अंगावर उमटतं. तसलं काहीच नाही. तुम्हाला तर माहिती आहे. आपल्यापाशी बोलायचं सोडा. आपल्या ह्या सोशल मीडियावर बरं का रिअल आयुष्य खूप छान आहे आमचं चौघी बहिणींचं. आपापल्या संसाराने ते आपण गुंतलेला आहे. आम्ही आमच्या लेकरा बाळामध्ये आमच्या नवऱ्याच्या घरी असं त्या परिस्थितीमध्ये. पण मी एकटीच कशी काय बनगळले किंवा इकडे ह्या सोशल मीडियावर जशी सोशल मीडियावर बनगळले
तशी सायलेंट तर अजिबातच नाही, व्हायलेंटच होत चालले आहे. पण किती बी व्हायलेंट झाले ना तरी पापात कधी असं ते खडा सुद्धा मारणार नाही. हा, दगड दगड नाही बाबा, अंगावर शिंतुडा आला तर आयुष्यभर निघणार नाही, ते पुसून काढता येणार नाही. बरोबर ना? धडक की पडक तोंडावर बोलून टाकलेलं बरं असतंय. बाबांनो, माझ्याबद्दल तुमच्या मनामध्ये काय जे असायचंय ते असू द्या बरं का. ह्या सोशल मीडियावर काही कुठंच फरक पडत नाही. जेव्हा ज्या दिवशी ज्या टायमाला कुणी मला भिडन ना त्यालाच कळन गायकवाड कशी आहे. ज्या पद्धतीनं भिडन ना त्याच पद्धतीनं. जर समजा तुम्ही माझ्यापर्यंत एकदम माणुसकीच्या नात्यानं आलाव ना तर तुम्हाला अशी आयुष्यभराची भरभरून माणुसकी मिळेल. आणि चुकीच्या मार्गानं जर आलाव ना तर मग ते मार्ग तुम्हाला मी बदलायला लाविते आणि चांगला मार्ग पकडायला शिकविते. लय बेकार आहे ही गायकवाड. तर बहिणीला आज सणावाराचं आवर्जून यावं भावाच्या घरी असे ठेवा. कळलं का तुम्हाला काय म्हणायचंय मला ती? अरे बाबा, शेवटी संसार नवरा बायकोचा असतंय. त्यामुळं बायको साहजिक आहे आपल्या आयुष्यात असणं, पण रक्ता मासाचं नातं जे असतंय ना आपल्या त्या जन्मापासूनचं ते बहीण भावाचं नातं, त्याला मागं टाकायला असं म्हणजे एकदा विचार येत नाही का हो? थोडासा क्षणासाठी, एक क्षणासाठी विचार येतं का नाही? बायकोला बायकोची जागा द्यायची हे नक्की आहे, पण बहिणीला का तिचा अधिकार नाही का? तिला पण तिची जागा देणारा भाऊ असायला पाहिजे बघ. आता बायकोला बायकोची जागा म्हणजे बायको सरळच म्हणेल नाही, तुला जर मी पाहिजे असेल तर तुझे नातेगोते सगळे विसरून जा. तर मग तुम्ही त्या बायकोला समजवायला पाहिजे, बाई तू आज आलेली माझ्या आयुष्यात, पण ते जन्माची माझ्या सोबत आहे, तिला विसरून जायला तू कशी काय बोलू शकतेस? हे राईट रॉंग दाखवून द्यायचं असतंय त्या भावानी, त्या बायकोच्या नवऱ्याने. बहिणीचं चुकलं तर बहिणीला, आता बहिणीचं चुकणार तरी काय आता मला माहिती नाही. बहीण तर असं म्हणणार नाही म्हणत असते ना, बहिणी म्हणणार नाही म्हणत असते की तुझा संसार उद्ध्वस्त होऊ दे, तू तुझ्या बायका पोरांना सोडून दे आणि बहिणीलाच सगळं लाव. त्या जगातल्या नासक्या बहिणी, सडक्या बहिणी, पण मला वाटतं तशी बहीण कुणीच नसणार आहे, कुणीच नसणार आहे, कुणीच नसणार आहे. अरे आता मी माझ्या नवऱ्याची बायको आहे तर माझ्या नवऱ्याला बहीण आहे, तर मग
त्या बहिणीला मी जर नाही समजून घ्यायचं तर माझ्यात आणि अजून दुसऱ्या त्या भावजाया ज्या असतात ना, प्रत्येक भावजाया त्या बहिणी पण असतात, मला हे म्हणायचंय बा माय. हां, भावजाया ज्या असतात त्या बहिणी पण असतात भावायच्या. म्हणजेच मी माझ्या नंदासोबत भावजाईचं नातं टिकवते, तर इकडं मी पण कुणाची तरी नणंद आहे. खरं आहे का नाही? माझ्या नवऱ्याची बहीण, तिच्यासोबत मी भावजाईचं नातं टिकवते. मी पण माझ्या भावजाईची नणंद आहे. काही ठिकाणी ह्या नात्याला अर्थ उरलेला नसतोय. म्हणजे अहो, काल परवा बघा ना, ते संभाजीनगरची घटना घडलेली. ते अहो, एकुलता एक लेक आणि जन्माचा जोडीदार नवरा आणि ती बायको, तिनं नवरा आणि लेक गेला म्हणून स्वतःला संपविलं. हे जगाला वाटत असेल, दिसत असेल, ज्याला समजत नाही ना त्याला. पण ज्याने विचार करून चूक कुठं आहे, पाणी मुरायलाय कुठं, ह्याच्यावर जर विचार केला ना, तर पाणी सहानुभूती मिळवणारी ती बाई आहे ना, तिच्यात चूक आहे. लेक गेला, नवरा गेला म्हणून तिनं बी उडी टाकली. ह्याला अर्थ नाही, उडी टाकण्याला अर्थ नाही. कळलं का? जिवंत असतं तर तिनं खरं भोगलं असतं. पाप पाप लय 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 पाप. म्हणजे ती कहाणीच वेगळी आहे, ते मॅटरच वेगळं आहे. एकुलता एक मायबापाचा लेक, त्याला आपल्याशी करून घेणं, त्याच्याशी लग्न करणं आणि त्याला आपल्या जवळच ठेवून घेणं, त्याला त्याच्या मायबापाचं नाव न घेऊ देणं, त्याच्या बहिणीचं नाव न घेऊ देणं, त्याच्या दाराचं तोंड न बघू देणं, बापाच्या दाराचं तोंड न बघू देणं. आणि लपून चोरून जर भाऊ कवा बोलला भेटला तर त्याला, तू आता कायमचाच जाय, तू मला नको आहेस, म्हणजे मला तुझी गरज नाही वगैरे, हे ते घराबाहेर काढणं, हे अशा संस्कार रामकृष्ण हरी म्हणून चालत नसतं. व नुसतं रामकृष्ण हरी. बाई प्रत्येक व्हिडिओमध्ये सुरुवात करते रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, आणि पुन्हा त्यानंतर काय त्या नंदांना काय एवढा तळतळून सराप, काय त्या सासू सासऱ्यांना सराप. आणि बरं सगळं हे मनासारखं वागून बी इस्टेटीवर नजर. अन्याय नको एवढा करायला. एकतर नवऱ्याला आपल्याशी करून घ्यायचं, तोंड सुद्धा बघू द्यायचं नाही म्हाताऱ्या मायबापाचं, बहिणीचा तर विषयच नाही. आणि लग्न पण गपचिप करायचं, कुणाला सांगायचं नाही, माहिती पडू द्यायचं नाही, काहीच नाही. त्या मायबापांना सहन कसं करायचं? आणि स्वतःकडली हाय तेवढी इस्टेट धन दौलत तशा लेकाच्या हवाली का करायचं? अरे बाबा, 3 मुली नाही, 3 मुलीच्या ऐवजी 7 मुली असू द्या आणि एकच मुलगा असू द्या, त्या मुलाला का द्यायचं? एकुलता एक मुलगा स्वतःचं लग्न करून घेतोय पण माहिती सुद्धा होऊ देत नाही आईबापाला. मग आईबापाची इस्टेट त्या मुलाला काय अधिकार आहे? 7-8 बहिणी असल्या तरी बी त्या वाटून घेऊ द्या ना, त्याच मायबापाला शेवटी सांभाळणार आहे का? अरे काय हे काय चाललंय? पण बघा, शेवट खोट्याचा अंत कसा होतो सगळ्या जगासमोर. जर
समजून घेणारे असतील तर सगळ्या जगासमोर खोट्याचा अंत कसा होतो. लय मॅटर त्या आत्ती आहे. असं दे, जाऊ दे, आपला काय करायचंय दुसऱ्याहून. काय आहे तर इथं लोकांना माहीत नसतं म्हणून लोक त्यांना जे दिसतं ते विचार करतात म्हणा, त्या नजरेनं बघतात म्हणा. ठीक आहे, आपण समजून घ्यायचं. आता आम्ही म्हटलं ना, आमच्या भावांना त्यांच्या बायकांसाठी सख्या रक्तामासातल्या बहिणी लांब झालो. कळलं का? जेव्हा केव्हा आमच्या भेटीला जर यायची इच्छा झाली तर घराचे दार उघडे आहेत. स्वागत येणाऱ्या त्या बहिणीच्या दरवाजाला, जाणाऱ्या भाऊजाईच्या आणि भावाच्या वाटाला फुलाची पायगडी नक्कीच आम्ही बहिणी टाकतो. हे म्हणायचं नाही, असं नाही की येणे जाणे नाहीत, पण कसं ढवळाढवळ कुणी कुणाच्या संसारात करायची नाही बाबा. ज्या दिवशी संकट येईल, दुःख होईल, त्या दिवशी मी आहे ना. शेवटी मोठी आहे. चला जाऊ द्या, बाय.